नमस्कार, मी माई. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर, ज्याचे नाव आहे माय माझी सुगरण. आज मी तुम्हाला नवीन रेसिपी करून दाखवणार आहे, कांद्याच्या पातीची भाजी. कांद्याच्या पातीसाठी लागणारे साहित्य: फोडणीसाठी जिरं, लसूण कांद्याचं तिखट, चवीप्रमाणे मीठ, कच्च्या शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट, 5 ते 10 मिनिटं मी ही मुगाची डाळ भिजत घातली, आणि कांद्याची पात. ही कांद्याची पात मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे. कोणतीही भाजी करताना चिरण्याआधी धुवून घ्यावी, म्हणजे त्याच्यातील पोषक घटक निघून जात नाहीत. ही पात मी आता स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मी ही पात कापून घेते. आता ही कांद्याची पात जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, अशी आपण कापून घ्यायची. आपली कांद्याची पात आता चिरून तयार आहे. आपण फोडणी टाकायला घेऊया. आता आपण भाजी फोडणी टाकूया. तेल गरम करायला ठेव. 1-2 चमचे तेल घाला. तेल जरा गरम होऊ द्या. जिरं घालूया. कांद्याची पात, आता ही कांद्याची पात मी जरा हलवून घेते. वाफ येऊन भाजी खाली बसल्याशिवाय मीठ घालायचं नाही, नाहीतर मिठाचा अंदाज चुकतो, भाजी कमी होते वाफेने. आपण आता याच्यावरती थोडा वेळ झाकणी टाकूया. बघा, झाकणी काढून बघूया भाजी किती कमी झाली बघा वाफेमुळे. आता याच्यामध्ये मी मुगाची डाळ, कच्च्या शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट, कांदा लसणाचं तिखट, आता हे आपण आणि मीठ घालायचं, चवीप्रमाणे मीठ. आता आपण ही भाजी सगळी मिक्स करून घेऊया. मुगाची डाळ, शेंगदाण्याचं कूट, कांद्या लसणाचं तिखट, मीठ घातलेलं आता आपण. आणि आता याच्यावर थोड्या वेळासाठी परत झाकणी ठेवूया. आता आपण आपली भाजी शिजली आहे का बघूया. आता आपली भाजी शिजून तयार आहे. 10 मिनिटात आपली भाजी शिजून तयार झालेली आहे.
नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलचं नाव आहे माय माझी सुगरण.